को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. धनगर आरक्षणासंदर्भात बैठक पार पडलेली आहे आणि या बैठकीत स्वतः आमदार गोपीचंद पडळकर होते. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. नेमकं काय या बैठकीत चर्चा झालेली आहे, कोणत्या मुद्द्यांवरती प्रमुख चर्चा झालेली आहे? माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, गिरीश भाऊ महाजन साहेब, माननीय अतुल सावे साहेब, तानाजी सावंत साहेब आणि वेगवेगळ्या म्हणजे विधी व न्यायाचे सचिव असतील, ट्रायबलचे सचिव असतील, ओबीसी मंत्रालयाचे सचिव असतील, अशी एक बैठक आता विधान भवनामध्ये पार पडली. जी धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये अभ्यास समिती नेमलेली आहे माननीय सुधाकर शिंदे साहेबांची, त्या समितीचे प्रमुख शिंदे साहेब पण या बैठकीला उपस्थित होते. यशवंत सेनेचे पदाधिकारी होते, बाकीचे सगळे लोकप्रतिनिधी त्या बैठकीमध्ये होते. तर या बैठकीमध्ये प्रमुख गोष्ट अशी ठरली की शिंदे समिती 3 राज्यामध्ये जाऊन आलेली आहे, तेलंगणा, नंतर बिहार आणि मध्य प्रदेश, आणि आता 2 राज्य जाणं बाकी आहे. आचारसंहितेमुळे त्यांचा दौरा थांबला होता. तर आता त्यांना 2 राज्यामध्ये जाण्यास संदर्भात मान्यता या बैठकीमध्ये देण्यात आलेली आहे. त्यामध्ये उत्तर प्रदेश आणि छत्तीसगडला ते जाऊन येणार आहेत आणि 30 जुलैपूर्वी हा जो अहवाल आहे तो अहवाल त्यांनी राज्य सरकारकडे द्यावा, म्हणजे पुढची कारवाई करायला राज्य सरकार काम करेल तिथून पुढे. नाना पटोलेंनी एक आरोप केला आहे की वनवासी जी संघटना आहे यांच्याकडनं याच्या बाबतीत याचिका केली आणि ही संघटना RSSची आहे, अशा पद्धतीचा त्यांनी आरोप केला. नाना पटोलेंनी काय आरोप केला यापेक्षा तुम्ही 2.5 वर्ष तुमच्याकडे सत्ता होती, तुम्ही स्वतः अध्यक्ष विधान सभेचे होता, तुम्ही किती बैठका लावल्या धनगर समाजाच्या आरक्षणात? एक पण तारीख तिथं झाली नाही. एकच संघटना आदिवासी जमातीच्या नाहीत, वेगवेगळ्या 6-7 संघटना या केसमध्ये ॲपियर होत्या आणि त्यांनी तिथं पाठपुरावा केला होता. त्यामुळं विरोधकांना धनगरांच्या आरक्षणाचं राजकारण करायचं आहे, त्यांना फक्त आमची मतं पाहिजेत, परंतु धनगरांच्या बाजूने उभं राहायचं नाही. तर आता आम्हाला तसं नको आहे. आम्ही सातत्यानं सरकारकडे पाठपुरावा करतोय आणि आम्हाला वाटतं की आज ना उद्या आम्हाला या सगळ्या विषयामध्ये यश येईल. ज्या पद्धतीनं भाजपनं सत्तेत नव्हतं त्यावेळेला सांगितलेलं की आम्ही सत्तेत आल्यानंतर धनगर समाजाला आरक्षण देऊ, मात्र आजही या बैठकांचं सत्र चालू आहे. काय वाटतं या बाबतीत? कारण का याच मुद्द्याला धरून विरोधक टीका करतात. बघा, आता धनगर समाजाच्या सगळ्यांच्या भावना अशा आहेत की सरकारनं काहीतरी करावं, आणि हेच सरकार असं आहे की धनगरांच्या बाबतीमध्ये सकारात्मक आहे, हे आमच्या लोकांना सगळ्या कळतं. अहमदनगरचं पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करणं असेल, सोलापूर विद्यापीठाचं नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या नावानं देणं असेल, किंवा अनेक विषय आहेत की शेकडो विषय आपल्याला सांगता येतील, पण तिकडे एक पण विषय होत नव्हता. आता आम्हाला एकच आमचा शेवटचा विषय राहिला आहे, तो आरक्षणाचा, आणि तो आरक्षणाचा विषय ह्या राज्य सरकारच्या माध्यमातून मिटेल अशी आम्हाला आशा आहे. आणि आज ही बैठकीमध्ये तशी चर्चा झाली की आता वारंवार बैठका न होता कुठंतरी निर्णयाप्रती आलं पाहिजे, आणि त्या पद्धतीनं 30 जुलैपर्यंत आता काय समितीचा अहवाल येतोय, पुढं कसं जायचं, आता आम्ही हायकोर्टामध्ये आमची याचिका हारलो आहे, सुप्रीम कोर्टामध्ये कशा पद्धतीनं जायचं, तर त्याची व्यवस्थितपणे चर्चा राज्य सरकारबरोबर झाली. राज्य सरकार या सगळ्या विषयात आमच्याबरोबर सकारात्मक आहे, मदत करण्याची राज्य सरकारची भावना आहे. तर निश्चितपणे आम्हाला न्याय मिळेल अशी आम्हाला एक आशा आहे. ST संपाच्या बाबतीत तुम्ही पुन्हा एकदा एक आक्रमक रूप घेतलेला आहात, मात्र ज्या वेळेला 2-3 वर्षापूर्वी ज्या पद्धतीनं तुम्ही ST कर्मचाऱ्यांसाठी आंदोलन केलं होतं, हे आंदोलन आम्ही पाहिलं होतं, त्यावेळेला STचं विलिनीकरण जे आहे हे राज्य सरकारमध्ये करावं असं म्हटलं होतं. ही मागणी कुठेतरी आता मागे पडते या सगळ्यांना? अजिबात मागं पडत नाही. मी सातत्यानं, मी आणि सदाभाऊ जेवढा ST कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये सरकार आल्याच्या नंतर मी सातत्यानं आम्ही जेवढा प्रयत्न केला आहे तेवढा कुणीच केला असेल असं मला वाटत नाही, आणि सगळ्या ST कर्मचाऱ्यांना याबाबत माहिती आहे. मी आत्ताच माननीय CM साहेबांना भेटून आलो, एकनाथ शिंदे साहेबांना, उदय सामंत साहेब आणि आम्ही भेटून आलो, आणि त्यांच्याकडे आम्ही एक प्रस्ताव दिलेला आहे की कशा पद्धतीनं राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याला जो पगार मिळतोय, वेतन मिळतंय, त्या पद्धतीनं आपल्याला ST कर्मचाऱ्यांना देता येईल. तर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सूचना दिलेल्या आहेत की या आठवड्याभरामध्ये जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा ह्या ST कर्मचाऱ्याच्या प्रश्नावरती, म्हणजे महत्त्वाचा प्रश्न तोच की राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना जे मिळतंय ते ST कर्मचाऱ्यांना मिळालं पाहिजे, त्याच्यावरती तात्काळ बैठक घेण्यासाठीच्या सूचना दिलेल्या आहेत. आणि मला वाटतं आम्ही जो प्रस्ताव दिला आहे की कशा पद्धतीनं आपल्याला वाढ करता येईल, तर आम्हाला तो प्रस्ताव विलिनीकरणासाठी असणार की विलिनीकरण. आणि विलिनीकरण म्हणजे काय? विलिनीकरण त्यांचं कर्मचाऱ्यांचं काय म्हणणं आहे की राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याला जो पगार मिळतोय तो आम्हाला मिळावा, आणि मग त्याचा आम्ही आता सगळा डिटेल डाटा दिला आहे सरकारकडं की राज्य सरकारचा शिपाई प्रवर्गाचा जो कर्मचारी आहे त्याला काय वेतन मिळतं, मूळ वेतन, आणि ST कर्मचाऱ्याच्या शिपायाला काय मिळतं, इकडच्या क्लर्कला काय मिळतं, STच्या क्लर्कला काय मिळतं, इकडच्या ड्रायव्हरला काय मिळतं, इकडच्या चालकाला काय मिळतं, तर त्याचा सगळं व्यवस्थितपणे आम्ही आता त्यांना डाटा दिला आहे. आणि फक्त 50 कोटी रुपये पगारात वाढ होते
फक्त महिन्याला, आणि मला वाटतं ह्याच्यात काहीतरी चांगला निर्णय होईल. गोपीचंद पडळकर होते, त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत हे सरकार सकारात्मक पावलं उचलतं आणि आमच्या लोकांना ही पावलं उचलताना जे सरकार पावलं उचलतं हे समजत आहेत, अशा पद्धतीचा त्यांनी वक्तव्य जे आहे केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रोहनचा विशाल पाटील, TV9 मराठी. को पॉवर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.